जिरवाळ यांचं या ठिकाणी आगमन झालंय। तिथल्या पाटील साहेब आणि ठुबे साहेबांनी अनव्हॅलिड केली। त्या पुरीला आता मेडिकल फील्ड मध्ये तिला नेट सेट द्यायची आहे, तिला डॉक्टर व्हायचंय, पण तिचे कागदपत्र जमा करून घेतले आदिवासी विकासनी। त्याचं कारण त्या पुरीला पहिल्याच वेअरिंगला विचारलं होतं का तुझं वाघबारस सण सांग, तुझी पडकाई सांग, तुझी संस्कृती सांग, तुझी बोली भाषा सांग। तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर खूप दिवसांनी आपण व्हिडिओ बनवतोय। तर मोबाईल घेतला आपण, परंतु आपल्याला थोडा काही प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ बनवत नव्हतो जास्त। तर आज आहे 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन। तर तुम्ही म्हणत असणार की कंटेंट भेटलाय म्हणून व्हिडिओ बनवतोय, तर असं नाही आहे। तर भावांनो, हा व्हिडिओ असा बनवतोय की आमच्या गावात जो 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन आहे, तो आम्हाला आमच्या आठवणीत राहील, इथून मागं पण इथून पुढं पण। त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवतोय। तर आता 5:30 वाजले सकाळचे। तर सर्व म्हणजे पोरं आता इथं झोपलेले होते। हाच नव्हतं झोपेल, हा ना, आता मग इथं तयारी ठेवायला, हाच नव्हतं झोपेल, इथं सगळे साहित्यावर लक्ष ठेवायला आहे। परंतु आता ते उठून गेले आणि इकडे चालू आहे तयारी। चला मग थोडी बाकी तयारी करून घेऊ आणि मग तुम्हाला थोडा लुक दाखवतो वेगळा। जय महामानव, जय हिरो मानव। जय दुर्गानी, जय दुर्गानी, जय आदिवासी, जय दुर्गानी, आमची संस्कृती महान। आदिवासी आदिवासी दंका लढला तर तोडीन तर पब्लिक, आता आपली सर्व तयारी झाली आहे। तर मी तुम्हाला दाखवतोय
पूर्ण लुक. तर रेडी राहा बघायला. हा पूर्ण लुक आहे. आणि इकडं सर्व तयारी. अजून थोड्या वेळातच गर्दी वाढेल. बघत राहा फक्त. आपण आपला कॅमेरा पण घेऊन आलोय आता फोटो काढायला. इकडे मस्त बाबासाहेबांची मूर्ती आहे. इकडं आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे, वीर बिरसा मुंडा. इकडं छत्रपती शिवाजी महाराज. इकडे बाकी सगळे फोटो लावलेत. तर हा व्हिडिओ फक्त आठवणीपुरता, म्हणजे एक सुरुवात झाली आहे आमच्याकडे, याच्यासाठी फक्त. तर चला मग भावांनो, भेटूया थोड्या वेळाने. आता पूर्ण पब्लिक आली का नंतर मग भेटू आपण. A few minutes later. या ठिकाणी आपल्या दिंडोरी तालुक्याचे युवा नेते गोकुळभाऊ झिरवाळ यांचं या ठिकाणी आगमन झालंय. किटवे ग्रामपंचायत तथा पूर्ण गाव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं त्या ठिकाणी प्रतिमेचं पूजन होत आहे. दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. या ठिकाणी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच तथा सदस्य A few moments later. तिथल्या पाटील साहेब आणि ठुबे साहेबांनी अनव्हॅलिड केली. त्या पुरीला आता मेडिकल फील्ड मध्ये तिला नेट सेट द्यायची आहे, तिला डॉक्टर व्हायचंय, पण तिचे कागदपत्र जमा करून घेतले आदिवासी विकासनी. त्याचं कारण, त्या पुरीला पहिल्याच वेअरिंगला विचारलं होतं का तुझं वाघबारस सण सांग, तुझी पडकाई सांग, तुझी संस्कृती सांग, तुझी बोली भाषा सांग, तुमचे सण उत्सव सांग. त्या मुलीला सण उत्सव सांगता आले नाही, कारण ती आश्रमला शिकेल नव्हती. आश्रमचा एक फायदा आहे का, 9 ऑगस्ट राघोजी भांगरे जयंती, बिरसा मुंडा जयंती ते साजरा करतात, त्याच्यामुळे या पोरांना माहित होतं. ती पोरगी तिकडं आता जिल्हा परिषद मध्ये शिकलेली असेल, त्याच्यामुळे तिला सांगता नाही आलं. आणि तिचे आई बाप एवढे अडाणी का तिच्या एकाही हिअरिंगला गेले नाही. 3-4 हिअरिंग झाल्या, एकाही हिअरिंगला गेले नाही. आणि त्या पोरीची 9 मे 2022 ला व्हॅलिडिटी अनव्हॅलिड केली. त्यामुळे मी तो आता 4-5 दिवसापूर्वी जो व्हिडिओ टाकलाय, त्या व्हिडिओसाठी मी तर सगळ्यांना आव्हान देतो. मी प्रत्येक गावात जिथे जिथे गेलोय आता 9 ऑगस्टच्या कार्यक्रमानिमित्त प्रत्येक गावात हेच सांगतोय की त्या मुलीसाठी मदत करा. ती आपली आदिवासी आहे, ओरिजिनल आहे, डुप्लिकेट नाही बरं का सरपंच साहेब, ओरिजिनल आहे. मी कागदपत्र पाहिले, सगळं चेक केलं, ती ओरिजिनल आहे. पण तिला का अनव्हॅलिड केलं, कारण तिला उत्तर देता आले नाही. आई वडील म्हातारे माणसांनी जायला लागतं तिकडं, ते दिले नाही. त्यामुळं आपली संस्कृती आपल्या मुलांना शिकवा. आपले वाघबारस असतील, आपले बोवाडे असतील, हे शिकवा. आता मी बोललो तर ज्यांनी मला बोलावलं त्यांनाच राग येणार आहे. माझं म्हणणं आहे का, बँड डीजे लावण्यापेक्षा आपण वैचारिक होणं गरजेचं आहे. आपल्याला शिक्षण आणि शिक्षणाच्या माध्यमातून आपले हक्क अधिकार जाणून घ्यायची गरज आहे. एक दिवसासाठी आदिवासी व्हायचं नाही. एक दिवसासाठी आदिवासी का होता तुम्ही कंटिन्यू 365 दिवस आदिवासी राहिले पाहिजे. आता मला एक सांगायचं होतं, या बायांनी या महिलांसाठी टाळ्या वाजवा, यांनी फडकी घातलेली आहे. ही फडकी आपल्या संस्कृतीची प्रतीक आहे. आपली म्हणजे ज्या आपल्या प्रत्येक जमाती असतील, प्रत्येक जमातीच्या बाईची फडकी आहे. महादेव कोळे असतील, कोकणा असेल, ठाकर असेल, वारली असेल, कातकरी असेल, मावशी असेल, बिल्ला असेल, प्रत्येक जमातीची फडकी, दांडू फडकी आपल्या अंगावर पाहिजे, कारण ती आपली संस्कृती आहे. तुमचे हक्क अधिकार, पेसा कायदा असेल, 5वी अनुसूची असेल, हे हक्क अधिकार तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर एक दिवस मी कधीच सांगतो, मी आमचे मित्र असतील चळवळीचे रवीला, का तुमच्या फक्त फळा लागल आणि खडू लागल, बाकी सगळे लोक बसवा. आम्ही त्यांना काय प्रशिक्षण देतो, कारण आपल्या समाजाची बुद्धी इथे आहे ना, ती इथं कधी येईल. नाचून गाऊन आपला समाज सुधारणार नाही, आणि नाचण्या आणि गाण्या इतका आपला समाज कॅपेबल होईल नाही अजून.
आपण मराठा बांधवांकडून शिकलो पाहिजे का त्यांनी पण शिवजयंतीच्या वेळेस हे बँड वगैरे आता बंद केले आणि वैचारिक कार्यक्रम सुरू केले, जेणेकरून समाज प्रबोधन होईल आणि समाज पुढे जाईल शिक्षणाच्या माध्यमातून. म्हणून आणि सगळे आश्रम शाळेचे शिक्षक सगळ्यांना विनंती आहे, जर आले असतील शिक्षक लोक आहेत सगळे इथं, त्यांना माझे हात जोडून विनंती आहे, मी तुम्हाला काही म्हणत नाही, पण आमच्या मुलांना योग्य चांगलं शिक्षण तुम्ही देताच आहे, पण अजून माझं कर्तव्य आहे का तुम्ही चांगल्या पद्धतीनं शिक्षण द्या यांना. यांना यांचे हक्क अधिकार म्हणजे ह्या वयात त्यांचे हक्क अधिकार माहिती गरज नाही, पण यांना चांगलं शिक्षण, आरोग्य, पाणी व्यवस्था. आज आश्रम शाळेची व्यवस्था कळवण मधल्या आश्रम शाळेत काय घडलं माहिती आहे. म्हणून गावकऱ्यांना पण विनंती, सरपंच साहेबांना सगळ्यांना विनंती का आपण व्हिजिट देत राहायचं आश्रम शाळेवर. ठीक आहे, आता तिथे आमचेच भाऊ होते, भारमल सरांचा मी लहान भाऊ आहे, बरेच 4-5 वर्ष होते ना ते इथं. तरी आपण आपल्या शाळेवरती लक्ष दिलं पाहिजे. पेसा कायद्याबद्दल सांगतो, आपली रूढीगत ग्रामसभा स्थापन झाली पाहिजे. ग्रामसभेला पूर्ण अधिकार आहे आणि जे आपलं अनुसूचित क्षेत्र घोषित आहे त्याला म्हणजे कायद्यानं संरक्षण दिलं. पेसा कायदा, पेसाची ग्रामसभा असते, त्या ग्रामसभेला जा, ग्रामसभेत आपले हक्क अधिकार जाणा आणि रूढीगत ग्रामसभा स्थापन करा, त्यावेळेसच आपला समाज सुधारणार आहे. पण लक्षात घ्या, प्रत्येक कार्यक्रम एवढा मोठ्या उत्सवात तुम्ही साजरा करताना दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीचे चांगले वक्ते आणा, जेणेकरून वक्ते आणल्यानंतर तुम्हाला समाजाबद्दल काही गोष्टी समजणार आहे. त्यामुळं जास्त काय बोलत नाही. मी पुस्तकं आणलेत, आमची कंपनी आहे पीपल्स प्रायव्हेट लिमिटेड, त्यांच्याकडून आपल्याला 1.5 लाखाचे पुस्तकं दिलेले, ते मी प्रत्येक गावात वाटत असतो. मी आता रविका दिलेले 3 पुस्तक आहे. एक आहे भारतातले थोर आदिवासी क्रांतिकारक, दुसरं आहे जग बदलणारा डॉक्टर बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि तिसरं पुस्तक आहे, ते तिसरं पुस्तक पण आपल्या समाजानं वाचणं गरजेचं आहे. बिझनेस मधलं फूड अँड डॅड हे पुस्तक आहे, हे बिझनेस क्षेत्रामधले. ते पुस्तक सुद्धा तुम्ही रवीकडून घ्या आणि ते वाचा, जेणेकरून आपला समाज या प्रगत समाजासोबत कसं खांद्याला खांदा लावून समाजात प्रगती करेल याच्यावर लक्ष द्या. आणि सगळ्यांना विनंती, 10वी-12वी पर्यंत शिकू नका, त्याच्या पुढे शिका. आणि मुलींचे लग्न लवकर करू नका, 18च्या आत. कमीत कमी मुलगीचं वय 21 तरी पाहिजे, असं माझं वैयक्तिक आहे, कारण मॅच्युअर होत नाही. नंतर इतक्या भांडणी वाट्यात पोलीस स्टेशनला माहिती सरपंचांना आमचं कायम राहतं, याचा मॅटर मिटव त्याचा मॅटर मिटव. जोपर्यंत मुली प्रॉपर त्यांचं वय होत नाही, 18+ होत नाही, तोपर्यंत कमी वयात लग्न करू नका. नाहीतर आता तुम्ही गपचूप लग्न करायच्या मागे लागशाल, ते बिचारे सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील आणि तलाठी ग्रामसेवक हे सेंट्रल जेलला जाऊन बसतील. म्हणून सगळ्या पालकांना विनंती आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, महादेव कोळ्यांना मी कान टोचतो, महादेव कोळ्यांनी आपली संस्कृती जोपासा, हात जोडून विनंती, येणारा काप महादेव कोळ्यांसाठी खूप वाईट आहे. ती व्हॅलिडिटी आणि व्हॅलिड झाली, ती पोरगी जर डॉक्टर झाली तर आपल्या समाजाचा एक डॉक्टर होईल ना. मग तुमच्या जर व्हॅलिडिटी नाही झाल्या तर तुमचं काय. म्हणून तुमच्या मुलांना शिकवा, तिला विचारलं आता पडकाई म्हणजे काय. आता बऱ्याच यांना विचारला ना पडकाई म्हणजे काय तर सांगता येणार नाही. तिला त्या पोरीला विचारलं होतं पडकाई म्हणजे काय. पडकाई म्हणजे आपल्या आडजी पडजी करतात का, आम्ही तुमच्या कामाला तुम्ही आमच्या कामाला, पैशाचा व्यवहार नाही, त्याला आडजी पडजी म्हणतात, त्याला पडकाई म्हणतात. डॉक्टर गोविंदगारे साहेबांच्या यादीत जे डॉक्टर गोविंदगारे पहिले आदिवासींमध्ये आयएस होते आणि TRTI चे पहिले आयुक्त होते. त्यामुळे त्यांनी जो लिखित जो ग्रंथ आहे सह्याद्रीतला महादेव कोळी, तो पण वाचला पाहिजे. आदिवासींचा उठाव, वसाहतील उठाव, हे बी गवारी डॉक्टर दुंदा गवारी यांचं पुस्तक आहे, ते पण वाचलं पाहिजे. म्हणून आता जास्त सगळ्यांसमोर काही गोष्टी बोलता येत नाही, पण आपले हक्क अधिकार जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही एक दिवस प्रशिक्षण लावा. तुम्हाला आम्ही फळ्यावरती शिकू. पेसा कायदा, 5वी अनुसूची, फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट, वन हक्क काय, ग्रामपंचायत काय, महिलांचे अधिकार काय, मुलांचे अधिकार काय, एज्युकेशन अधिकार काय, हे सगळं आम्ही फळ्यावर शिकू. कारण आपला भेज आहे इथं, तो इथं कसा येण्यात येईल याला वेळ लागेल. म्हणून पुढच्या वर्षीपासून मी अपेक्षा करतो इथल्या तरुण मित्र मंडळांना का वैचारिक कार्यक्रम घ्या.
सांस्कृतिक तर घेतलेच, पण वैचारिक कार्यक्रम एखादा वक्ता जर आला तर आपल्या समाजाबद्दल चांगल्या 2 गोष्टी सांगतं. त्यामुळं इतर समाजाकडून नेहमी चांगल्या गोष्टी शिकत राहा. मी कायम सांगत राहतो, मराठा बांधवांकडून काही गोष्टी आपण शिकायच्या असतात. त्यांचे शिक्षण कसं चालतात, ते शेती कशा पद्धतीने करतात, त्यांच्या गावगाड्यात वर्चस्व कसं राहतं, हे आपण शिका. आपण शिकतच नाही. आपण रोज 200 रुपये रोजाने कामाला जायचं, त्यात 90 अर्धी. त्यामुळे आपला समाज मागे राहिलाय. तुमच्या गावात एवढं एकलव्य आहे, आश्रम शाळा आहे, चांगल्या प्रकारे शाळा, एवढं मोठं गाव आहे, तर तुम्ही त्या शाळेवरती लक्ष देऊन चांगलं शिक्षण घ्या, चांगल्या दर्जाचं शिक्षण द्या मुलांना, तरच आपला समाज सुधारणार आहे. नाहीतर येणाऱ्या काळात आदिवासी समाजावर खूप वाईट वेळ आहे. किती अन्याय अत्याचार होते, मोबाईलवर बघतायत सगळे. त्यामुळं मला बोलण्याच्या आयोजकांनी आणि सरपंच साहेबांनी यांनी सगळ्यांनी चान्स दिला, त्याबद्दल धन्यवाद. मी 2-3 घोषणा देतो, त्या घोषणेमागं तुम्ही माझ्या मागं म्हणायचंय. मी म्हणेल बच्चो बच्चो को सिखाना है, आदिवासी को बचाना है म्हणायचं तुम्ही. मी म्हणेल बच्चो बच्चो को सिखाना है, तुम्ही म्हणायचं आदिवासी को बचाना है. बच्चो बच्चो को सिखाना है, अरे बच्चो बच्चो को सिखाना है. कारण तुम्ही जगले तर आम्ही जगू, नाही तर आमची हालच आहे. नंतर उद्या तुम्हीच आम्हाला गोडे लावशाल का? जेव्हा आदिवासी समाज मरत होता त्यावेळेस माझा बाप आजा जर लढला असता तर ही वेळ आदिवासी समाजावर आली नसती. हे आपले बाप लोक लढले म्हणून आज आपण या गोष्टी, या सह्याद्रीमध्ये सगळ्या जमिनी ना, कोणत्याही समाजाचा असो, सगळ्या समाज बांधवांना ज्या जमिनी 1 एकर 2 एकर 5 एकर भेटल्या ना, त्या राघोजी भांगरे मुळेच भेटल्या आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा चालवणारे राघोजी भांगरे होते. त्यामुळे यांना आता काय एकच गाणं आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय आदिवासी, जय जवाहर. सगळ्यांनी खाली बसायचं, अजून गाणं बाकी आहे, बरं खाली बसा.
धन्यवाद. या ठिकाणी छोटासा सत्कार माळेकर यांच्याकडून त्यांना शिंदेना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा देऊन होणार आहे. टाळ्या वाजवा. गान छान झाला पण खूप